चव्हाणांची तिसरी पिढी आता राजकारणात येऊ पाहते आणि याच पिढीचं प्रतिनिधित्व करतायत श्रीजया अशोकराव चव्हाण। मी नानांकडनं आहे ना, ते जसे शिस्तप्रिय होते ते नानांकडनं घेईन। माझ्या वडिलांकडे आहे ना पेशन्स खूप आहेत, तर माझ्या वडिलांकडनं पेशन्स घेईन आणि आईकडनं शक्ती घेईन। काय झालं नेमकं, अशी काय घडलं की ज्यामुळे पक्ष बदलावा लागला? आम्ही नेहमीच माझ्या वडिलांसोबत राहिलेलं आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतला ते आम्ही योग्य मानतो। फर्स्ट, सेकंड, थर्ड जनरेशन स्ट्रगल करावं लागत नाही का? काय स्ट्रगल तर असतो, मेहनत असते आणि मेहनतीचा फळ तो नेहमीच चांगला असतो। का श्रीजया चव्हाणांना निवडून द्यावं मतदारांसाठी? तर पहिले मतदान करावं, त्यावर तरुण चेहरा जर असला, समस्या लवकर समजणारा, तर नक्कीच आपण त्या व्यक्तीवर विचार करावं। आपलं पात एक ठरवायचं आणि त्याच्यावर चांगलंच करायचं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आपल्या मतदारसंघाच्या लोकांसाठी कामं करायची आहेत।